हॅलो, स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. चला मग दिवसाची सुरुवात झाली होती. आज बनवायचा होता उपमा. एका गॅसवरती ठेवला होता रवा भाजण्यासाठी आणि एका गॅसवरती ठेवली होती चहा. दूधसुद्धा गरम करून झाले. लगेचच उपमा बनवायची तयारी केली. तेलामध्ये राई, कांदा, मिरची, मोहरी हे सगळं टाकलं आणि थोडेसे कॉर्न टाकले आणि लगेचच रवा त्याच्यामध्ये टाकला. थोडासा रवा असा परतून घेतला. कोणी कोणी त्याच्यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा टाकतात, पण ही लोकं खात नाही म्हणून मी नाही टाकत. निकूला आवडत नाही म्हणून मी नाही टाकत त्याच्यामध्ये, पण टाकलं तर अजून छान होतो. सो उपमा पण आपला बनून झाला होता. चहासुद्धा ऑलमोस्ट बनवून झाली होती. नंतर मग थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली आणि लगेचच कपमध्ये चहा टाकली आणि प्लेटमध्ये उपमा घेतला खाण्यासाठी. लगेचच बसले मी नाश्ता करायला. निकू पिऊसुद्धा बाजूला बसले होते माझ्या. आणि लगेचच आज पनीर भुर्जी बनवायची होती म्हणून पनीर भुर्जीची तयारी केली. एका साईडला कांदा कापला आणि पॅनमध्ये टाकला आणि एका गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते. बघा, गरम पाणी मी पनीरमध्ये थोडेसे ओतले कारण की त्यांनी पनीर सॉफ्ट होतं. लगेचच टमॅटो कापून घेतला. कांदा मस्तपैकी असा फ्राय झाला तर त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकले. थोडंसं मीठ टाकलं आणि जे पनीर होतं ना ते हातातून काढून ठेवलं. बघा किती सॉफ्ट आहे पनीर, पण त्याला हाताने थोडंसं कुचकरून घेतलं. का? कारण की आपल्याला पनीर भुर्जी बनवायची होती ना, म्हणून मग त्याला जरा सॉफ्ट करून घेतलं अजून. नंतर मग मिरची पावडर, गरम मसाला थोडासा टाकला आणि जी दुधाची थोडीशी मलाई होती ना ती टाकली. आज फ्रेश क्रीम नव्हती घरामध्ये म्हणून फ्रेश दूधच टाकलं थोडंसं. त्याला जी मलाई आली होती आणि पनीर टाकलं आणि पटकन असं परतून घेतलं. ऑलमोस्ट पनीर बनून झालंच होतं, तुम्ही पाहू शकता. रात्रीचा थोडासा राजमा होता म्हणून मग पनीर भुर्जी आणि भाकरी बनवायच्या होत्या. सो मग कोथिंबीर स्प्रिंकल केली आणि आज बनवायच्या होत्या मला नाचणीच्या भाकरी. तर मग नाचणीच्या भाकरीसाठी उकड काढून घेतली. मी उकड काढूनच भाकरी बनवते नाचणीच्या. ज्वारीची भाकरी तर मी अशीच बनवते, पण नाचणीची भाकरी सॉफ्ट व्हावी आणि मग हे लोकं खात नाही ना, त्याच्यामुळे मग मी अशाच बनवते. सो एका परातीमध्ये मी त्याला काढून घेतले, थंड करायला ठेवले आणि नंतर मग मळून घ्यायला सुरुवात केली. बघा किती सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलं आहे ते. लगेचच मग गॅस चालू केला आणि भाकरीची तयारी चालू केली. बघा मी लाटून भाकरी बनवते नाचणीच्या, कारण की थापून मला नाही जमत नाचणीच्या भाकरी. ज्वारीच्या भाकरी मला थापून येतात, पण नाचणीच्या भाकरी मला माहीत नाही का मला नाही जमत. तांदळाची आणि नाचणीची भाकरी मी म्हणजे बेलूनच बनवते. उकड काढून बेलून जमतात मला. बघा किती सुंदर अशा फुगल्यात. मी छोट्या छोट्याच बनवते, जास्त मोठ्या नाही बनवत. बघा एक भाकरी बनवून तुम्हाला दाखवली आहे आणि त्याच्यावरती टाकलं आहे मी थोडंसं मस्त असं तूप. सो सगळ्या अशा भाकरी मी बनवून घेतल्या होत्या. लगेचच नंतर मग कपडे सुकवून घेतले. बाहेर पाऊस पडत होता म्हणून थोडेसे कपडे घरात टाकले आणि 2-3च कपडे मी बाहेर टाकले. लगेचच मस्तपैकी बघा आज लंचला हे होतं, जेवून घेतलं आणि बघा किती मस्त असा पाऊस पडत आहे बाहेर. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी.